हॅलो एव्हरीवन. आज आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 2 अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न इलिस्ट्रेशन नंबर 8 पेज नंबर 83 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. डॉक्टर अभिनव भारत स्टार्टेड प्रॅक्टिस ऑन मेडिकल प्रॅक्टिशनर ऑन 1 एप्रिल 2019. ही गिव्ज यू टू रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. म्हणजे आपलं करंट इयर आहे 1920. तर 19ला चालू झालं आणि 20ला संपलेलं आहे. हे करंट इयर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. अँड द ॲडजस्टमेंट आपल्याला काय प्रोव्हाइड केलेलं आहे किंवा गिवन आहे. तर रिसिट अँड पेमेंट अकाउंट आणि ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेले आहेत. प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. आपल्याला बनवायला सांगितलेलं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. तर डॉक्टर अभिनव भारत इन द बुक्स ऑफ दिलेला आहे. आणि रिसिट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. रिसिटला आहे कॅश इंट्रोड्यूस म्हणजे हे कॅपिटल आहे. तर पेन्सिलने तुम्ही इथं लिहून ठेवू शकता. हे काय आहे? कॅपिटल. हे आहे कॅपिटल फंड किंवा कॅपिटल. व्हिजिट फी हे इन्कम आहे. इन्कमला जायला आणि क्रॉस पोस्टिंग होणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर आपण काय करायचं आहे, हे इन्कमला जाणार आहे. रिसीट फ्रॉम डिस्पेन्सरी इन्कमला जाणार आहे आणि सन्ड्री रिसीट इन्कमला जाणार आहे. फर्निचर ॲसेट आहे. इक्विपमेंट ॲसेट आहे. ड्रग्ज एक्सपेंडिचर आहे. ड्रग्ज मीन्स औषध आहेत, मेडिसिन आहे. तर ते खर्च आहे म्हणून ते एक्सपेंडिचरला जाईल. सॅलरी एक्सपेंडिचरला, रेंट एक्सपेंडिचरला. कॉन्व्हेन्स म्हणजे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहेत, ते एक्सपेंडिचरला जाईल. स्टेशनरी एक्सपेंडिचरला. इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेंडिचरला. जर्नल म्हणजे पिरियडिकल्स, न्यूजपेपर्स वगैरे आहे, त्याचा खर्च आहे म्हणून ते एक्सपेंडिचरला. ड्रॉइंग्ज हे कॅपिटलमधून लेस होणार आहे म्हणून हे जाणार आहे लायबिलिटीला, कॅपिटलमधून लेस होईल. आता तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही नेहमी सांगायचा की जी पेमेंट साईड असते किंवा जी इथं आपल्याला एक्सपेन्सेस दिलेले आहेत तर इथं एकतर ॲसेट आणि एकतर एक्सपेन्सेस असणार आहेत. पण हे लायबिलिटीला का? कारण हे लायबिलिटीला लेस होणार आहे. आणि मी नेहमी सांगायचे की रिटर्न्स आणि ड्रॉइंग्ज अपवाद असतात पहिल्या लेसनमध्ये, ह्याच्या अगोदरच्या लेसनमध्ये. ट्रेडिंग अकाउंटला किंवा आपण हे म्हणून फायनल अकाउंटमध्ये. तर तुम्ही काय करायचं, हे ड्रॉइंग्ज कॅपिटलमधून लेस करायचं. इथं पण तुम्हाला तेच करायचं आहे, कॅपिटलमधून हे ड्रॉइंग्ज लेस करायचे आहेत. आणि बॅलन्स CD म्हणजे हे कॅश इन हँड आहे, हे येणार आहे ॲसेटला. हे झालं तुमच्या रिसिट अँड पेमेंटचं पोस्टिंग. आता आपल्याला ॲडजस्टमेंट बघायचे आहेत आणि ॲडजस्टमेंटनुसार आपल्याला स्टार पण करून घ्यायचे आहेत. रिसीट इन ॲरियर्स म्हणजे आउटस्टँडिंग. तुम्ही तिथं लिहून ठेवा आउटस्टँडिंग. OS म्हणजे आउटस्टँडिंग आहे. ॲरियर्स म्हणजे रिसीट म्हणजे मिळायचं राहिलं आहे, कारण रिसीट म्हणजे इन्कम आहे म्हणून. इथं एक्सपेंडिचर नाही आहे. तर रिसीट इन ॲरियर्स आर व्हिजिट फीज 2000 अँड डिस्पेन्सरी 500. तर हे आउटस्टँडिंग आहे. पर्टिक्युलर ॲटम्स म्हणजे व्हिजिट फी आणि डिस्पेन्सरीमध्ये ते ॲड होणार आहे. सेकंड इफेक्ट त्याचा आपल्याला सरळ करायचा आहे, हे लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला परत दाखवेनच. तर व्हिजिट फीला एक आपण स्टार करू आणि डिस्पेन्सरी रिसीट फ्रॉम डिस्पेन्सरी ह्याला एक स्टार करू. ह्याच्यामध्ये ते आउटस्टँडिंग ॲड होणार आहे. आणि दुसरा इफेक्ट त्याचा बॅलन्स शीटच्या ॲसेटला होणार आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस बघा, हे इन्कम होतं, रिसीट लिहिलं होतं. इथं एक्सपेन्सेस आहेत, रेंट अँड सॅलरी. तर आउटस्टँडिंग काय करणार आहोत आपण, ॲड करणार आहोत. रेंटला एक स्टार करू आणि सॅलरीला एक स्टार करू. त्याच्यामध्ये काय होणार आहे, ॲड होणार आहे. त्याचा सेकंड इफेक्ट तुमच्या लायबिलिटी साईडला होईल. स्टॉक ऑफ ड्रग्ज वॉज ₹1000. हा क्लोजिंग स्टॉक आहे. पाहिजे तर तुम्ही इथं लिहून ठेवा क्लोजिंग स्टॉक. कारण जो पण तुमच्या ॲडजस्टमेंटमध्ये असतो तो क्लोजिंग स्टॉक असतो आणि तुमच्या इथं इन्कम अँड एक्सपेंडिचरला असतो तर तो ओपनिंग असतो. बट हा आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ ड्रग्ज. क्लोजिंग स्टॉक आपण नेहमी ड्रग्जमधून लेस करतो आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण पोस्टिंग करतो. तर ड्रग्ज मीन्स औषध आहेत, मेडिसिन आहे, त्याच्यातून हे लेस करायचं आहे. 7000मधून क्लोजिंग स्टॉक लेस करायचा आहे. सेकंड इफेक्ट तुमच्या बॅलन्स शीटच्या ॲसेटला होणार आहे. डेप्रिसिएट फर्निचर ॲट द रेट ऑफ 8% पर ॲनम अँड इक्विपमेंट्स ₹5000. तर डेप्रिसिएशन आहे फर्निचरवर आणि इक्विपमेंटवर. तर त्याला आपण एक स्टार करू. डेप्रिसिएशन लेस करतो आणि सेकंड इफेक्ट त्याचा क्रॉस होतो म्हणजे ते एक्सपेंडिचरला येईल. त्याच्यानंतर आहे 40% ऑफ कॉन्व्हेन्स आर फॉर डोमेस्टिक पर्पज. डोमेस्टिक पर्पज म्हणजे घरगुती कारणासाठी किंवा पर्सनल यूजसाठी. डोमेस्टिक पर्पज म्हणजे
पर्सनल यूजसाठी तुम्ही काय केलेलं आहे, जी गाडी असेल किंवा मोटार कार असेल तिचा उपयोग तुम्ही 40% यूज तुम्ही पर्सनल यूजसाठी केलेला आहे. म्हणजे हे ड्रॉइंग्स आहेत, इथं तुम्ही लिहून ठेवा. पर्सनल यूज आहे, डोमेस्टिक पर्पज म्हणजे पर्सनल यूज. तर हे आहे ड्रॉइंग. हे आहेत ड्रॉइंग. ड्रॉइंग्स म्हणजे काय आहे, हे तुमचे पर्सनल यूज आहेत. हे ड्रॉइंग्स 40% कॉन्व्हेन्सला आपण स्टार करू आणि सेकंड इफेक्ट त्याचा कॅपिटलमध्ये ड्रॉइंग्स आहेत कॅपिटलमधून लेस होणार आहे. तर आपण इथं एक स्टार केला आणि कॅपिटल इथं एक आहे, इथं आपण एक स्टार करू. आता इथं बघा कॅपिटलला आहे ना, कॅपिटलमधून हे काय होणार आहे, ड्रॉइंग्स तुमचे लेस होणार आहेत. आणि अजून हे पण ड्रॉइंग्स आहेत, हे पण कॅपिटलमधून लेस होणार आहेत. म्हणून कॅपिटलला 2 स्टार आणि डेफिसिट तर येईल किंवा सरप्लस तर येईल त्याचा 1 स्टार, असे 3 स्टार ह्याला कॅपिटलला येणार आहेत. म्हणजे कॅपिटलच्या खाली जवळजवळ 3-4 लाईन तुम्ही सोडा, 3पेक्षा जास्त म्हणजे 5 लाईन सोडल्या तरी चालतील. पोस्टिंग करून घेऊया आता. तर पोस्टिंग करताना काळजीपूर्वक करायचं आहे. पहिला आहे बॅलन्स. हा ओपनिंग बॅलन्स आपण कॅपिटल इंट्रोडक्शन्स. तर कॅपिटल इंट्रोड्यूस म्हणजे ती आहे लायबिलिटी. आपण लिहिणार आहोत लायबिलिटीला इथं कॅपिटल म्हणून. किंवा तुम्ही कॅश इंट्रोड्यूस पण म्हणू शकता. इंट्रोड्यूस. अमाऊंट आहे 25,000. तर ह्याच्या खाली आपल्याला 3 लाईन लागणार आहेत. आपण 5 सोडूया, 1-2 एक्स्ट्रा असल्या तरी चालतील. त्याच्यानंतर आहे व्हिजिट फी. व्हिजिट फी येणार आहे इन्कमला. क्रॉस पोस्टिंग होतं बघा. आता इथं असं जर बुक ठेवलं तर ह्याचं पोस्टिंग कसं होणार आहे, क्रॉस ह्या साईडला असं क्रॉस, आणि ह्याचं पोस्टिंग असं क्रॉस होईल. तर आपण पोस्टिंग करूया व्हिजिट फी इन्कमला. बाय व्हिजिट फी. टू आलं तर बाय करायचं, बाय आलं तर टू करायचं. व्हिजिट फीज 10,000 रुपीज. त्याला स्टार आहे म्हणून आतमध्ये लिहा, त्याला त्याच्या खाली 1 लाईन सोडा. रिसिट फ्रॉम डिस्पेन्सरी त्याला पण स्टार आहे. अमाऊंट आहे 30,000 इनरला. त्याच्यानंतर आहे सन्ड्री रिसीट. आउटरला. 1 2 3 4 झालं. ते सगळ्याचं पोस्टिंग झालं रिसिटचं. आता आपण पेमेंटचं करणार आहोत. पेमेंटला आहे फर्निचर. फर्निचर जाईल तुमच्या ॲसेटला. अमाऊंट ही इनरला 8,000 कारण त्याच्यावर स्टार आहे म्हणजे फर्निचरवर डेप्रिशिएशन आहे. 1 लाईन सोडू. त्याच्यानंतर आहे इक्विपमेंट. अमाऊंट आहे 10,000. त्याच्या खाली पण 1 लाईन सोडून देऊ. त्याच्यानंतर ड्रग्स म्हणजे मेडिसिन्स आहेत. एक्सपेंडिचरला क्रॉस पोस्टिंग होतं. ड्रग्स 7,000. मला वाटतं ड्रग्सला स्टार आहे 7,000. ई आहे इथं DRUG ड्रग्स. DRUGS आहे ड्रग्स. 7,000. त्याला स्टार आहे इनरला ठेवलं. सॅलरीज आहे 12,000. इनरला कारण त्याच्यावर त्याला स्टार आहे 1 लाईन सोडली. त्याच्यानंतर आहे रेंट. त्याला पण स्टार आहे 6,000.
रेंट 6000. त्याच्यानंतर आहे कॉन्व्हेन्स, त्याला पण स्टार आहे. कॉन्व्हेन्सची अमाऊंट आहे 4000 इनरला. त्याच्यानंतर आहे स्टेशनरी, स्टेशनरीची अमाऊंट आहे 500 आउटरला. त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रिकल चार्जेस, $5000 आउटरला. त्याच्यानंतर जर्नल्स, $500 आउटरला. ड्रॉइंग्स कॅपिटलमधून लेस होणार आहे, अमाऊंट आहे 15000. लेस ड्रॉइंग्स 15000. लेस करून आपण लगेच खाली घेऊया 10000. पोस्टिंग करतोय, एकच इफेक्ट होणार आहे. त्याच्यानंतर आहे बॅलन्स म्हणजे कॅश इन हँड. कॅश इन हँड, कॅश इन हँड अमाऊंट आहे 2000. आता आपण ॲडजस्टमेंट बघणार आहोत. पोस्टिंग झालेलं आहे, तरी पण चेक करते मी सगळ्याचं पोस्टिंग केलेलं आहे का. कधी कधी एखादा आयटम राहून जातो. सॅलरी झालं, रेंट, कॉन्व्हेन्स, स्टेशनरी, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, जर्नल्स, ड्रॉइंग झालं. सगळ्याचं पोस्टिंग झालेलं आहे. आता आपण ॲडजस्टमेंट करणार आहोत. ॲडजस्टमेंट नंबर 1 सांगितलेलं आहे त्यांनी, रिसीट्स इन ॲरियर्स म्हणजे रिसीट आहे, आउटस्टँडिंग आहे, आर व्हिजिट फीवर आणि डिस्पेन्सरीवर. तर तुम्ही इथं लिहिताना ॲरियर्सच लिहा. पहिलं नाव काय आहे, व्हिजिट फी. ॲड होतं ॲरियर्स 2000, बाहेर येतील 12000. आणि दुसरं आहे डिस्पेन्सरी, ॲड ₹500, 30,500. आता ह्याचा सेकंड इफेक्ट होणार आहे ॲड केलं की सरळ. म्हणजे जर आपली इथं बॅलन्स शीट असते, म्हणजे बघा आपण जर असा विचार केला, ह्याच्या खाली तुमची जर बॅलन्स शीट असते, ही बॅलन्स शीट आहे, आणि जर बॅलन्स शीट ही B/S म्हणजे बॅलन्स शीट आहे, ह्याच्या खाली जर असती बॅलन्स शीट, तर तुम्ही काय केलं असतं, जे ॲड करता त्याचा इफेक्ट सरळ होतो, म्हणजे ॲसेटला होणार आहे. हे लक्षात ठेवा. ह्या साईडला ॲड केलं की त्याचा सेकंड इफेक्ट इथं होणार आहे, आणि ह्या साईडला ॲड केलं की त्याचा सेकंड इफेक्ट ॲसेटला होणार आहे. तर लक्षात ठेवायचं आहे हे लॉजिक. सेकंड इफेक्ट होणार आहे ॲसेटला. आपण इथं म्हणणार आहोत ॲरियर्स ऑफ व्हिजिट फी. ह्याला आउटस्टँडिंग पण म्हणतात. $2000 and arrears of dispensary. ₹500. हे झालं सेकंड इफेक्ट. एका ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात, दोन्ही पण झालेले आहेत. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, रेंटवर आहे आणि सॅलरीवर. तर आता इथं आउटस्टँडिंग म्हणलं आहे म्हणून आपण आउटस्टँडिंगच म्हणूया. पहिलं आहे रेंट. रेंटवर ॲड करूया, ॲड आउटस्टँडिंग. अमाऊंट आहे रेंटची ₹500, 6500 ॲड करतोय, लक्षात ठेवायचं. नंतर आहे सॅलरीज,
1000, बाहेर आले 13,000. त्याचा सेकंड इफेक्ट कुठं होणार आहे? जर आपली इथं बॅलन्स शीट असेल तर इथं सरळ इफेक्ट होतो. म्हणजे कुठं होणार आहे? सरळ म्हणजे लायबिलिटीला. तर त्याचा आपण इफेक्ट सेकंड करूया. इथं थोडी जागा सोडलेली आहे कॅपिटलच्या खाली. इथं लिहिणार आहोत आउटस्टँडिंग रेंट, ₹500 आणि आउटस्टँडिंग सॅलरी ₹1000. हे झाले त्याचे सेकंड इफेक्ट. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे स्टॉक ऑफ ड्रग्स वॉज ₹1000. क्लोजिंग स्टॉक आहे ड्रग्सचा. ड्रग्ज म्हणजे मेडिसिन्स. तर क्लोजिंग स्टॉक आपण इथून लेस करणार आहोत. स्टॉक ऑफ ड्रग, स्टॉक ऑफ ड्रग्स 1000, लेस केले 1000, बाहेर आले 6000. त्याचा सेकंड इफेक्ट होणार आहे ॲसेटला. जे पण आपण लेस करतो त्याचा सेकंड इफेक्ट बघा. आता सेकंड इफेक्ट जर आपण हे ठेवलं तर सेकंड इफेक्ट क्रॉस म्हणजे कुठे जाणार आहे? बॅलन्स शीटच्या ॲसेटला. तर आपण इथं लिहिणार आहोत स्टॉक ऑफ ड्रग्स, अमाऊंट आहे 1000. हे झालं ॲडजस्टमेंटचा सेकंड इफेक्ट. नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघूया आपण काय दिलेले आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट फर्निचर ॲट द रेट ऑफ 8%. फर्निचरची अमाऊंट बघायची आहे की जी तुमच्या ॲसेटला आहे. फर्निचर आहे 8000. तर 8000वर आपल्याला काय काढायचं आहे? 8000वर 8% काढायचं आहे. इथं काढू आपण 8000वर 8%. या 2 झिरोला हे 2 झिरो गेले. 8 8 जा 64 आणि हा 1 झिरो 640. इथून आपण डेप्रिसिएशन लेस करतो. $640. 8000मधून 640 गेले 60, 7 आणि 7 $7,760. एक मिनिट. 6 4 10 0 7 8 9 10 3 येते 3 7,360. 7,360 आणि इक्विपमेंटवर आहे 500. तर लगेच इथून लेस करू. लेस डेप्रिसिएशन 500, 9,500. ह्याचा आपल्याला सेकंड इफेक्ट करायचा आहे. सेकंड इफेक्ट करताना बघायचं आहे तुमच्या बॅलन्स शीटच्या ॲसेटला लेस केलं तर त्याचा सेकंड इफेक्ट क्रॉस होतो. म्हणजे कुठं जाणार आहे? एक्सपेंडिचरला. कुठं जाणार आहे? एक्सपेंडिचरला. मग आपण एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. $640 आणि दुसरं आहे डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट. ₹500. तर हे झाले सेकंड इफेक्ट त्या ॲडजस्टमेंटचे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे 40% ऑफ कॉन्व्हेन्स आर फॉर डोमेस्टिक पर्पज. म्हणजे हे ड्रॉइंग आहेत आणि कॉन्व्हेन्समधून आपल्याला लेस करायचे आहे. त्याचा अर्थ आहे की त्यांनी आपण काय करतो? बिझनेसचे एक्सपेन्सेस शो करतो. हे घरचे एक्सपेन्सेस आहेत आणि त्यांनी काय केलेलं आहे? जी पण मोटार कार असेल ती 40% घरच्या कामासाठी यूज केलेली आहे. म्हणजे हा बिझनेसचा खर्च नाही. म्हणून आपण काय करणार आहोत की जी कॉन्व्हेन्स आहे आपलं इथं
एक्सपेंडिचरला, त्याच्यातून लेस करणार आहोत. डोमेस्टिक पर्पज पण म्हणू शकता तुम्ही, किंवा लेस ड्रॉइंग पण म्हणू शकता. ड्रॉइंग्स 40%. आता 40% अमाऊंट इथं काढून घेऊया आपण. 4000वर 40%, 4000 इंटू 40%. ह्या झिरोला हा झिरो गेला, ह्या झिरोला हा झिरो गेला, 4 4 जा 16, 1 2 1600. तर 1600 डोमेस्टिक पर्पज आहे, किंवा त्याला तुम्ही ड्रॉइंग्स म्हणणार आहात. 40% अमाऊंट काढली, इथं आले 6 4 10 2400. तर 2400 लेस केलं की सेकंड इफेक्ट काय होतो, क्रॉस होतो. म्हणजे कुठे येणार आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेटला. आपण सॉरी, ॲसेटला न करता आपण काय करूया, इथं लायबिलिटीला लेस ॲडिशनल ड्रॉइंग, ॲडिशनल ड्रॉइंग अमाऊंट आहे 1600. ॲड करून आपल्याला सरप्लसला जागा राहते का, 11600. हे झालं आपलं ॲडजस्टमेंटच्या सेकंड इफेक्ट. तर हां, तुम्ही इथं जरी लिहिलं ॲसेटला तरी चालतं, पण आपली लिहिण्याची मेथड अशी आहे, ह्याच्यातून लेस केलं म्हणजेच ॲसेटला ते ॲड आहे. तर तुम्ही म्हणाल की मॅम तुम्ही नेहमी सांगता लेस केलं की क्रॉस करा, पण ॲसेटला जरी तुम्ही लिहिलं तरी तुमचं ॲन्सर बरोबर येणार. पण लिहिण्याची मेथड आपली अशी आहे की आपण ड्रॉइंग्स कॅपिटलमधून लेस करतो. का लेस करतो, ड्रॉइंग्स म्हणजे काय केलेलं आहे, त्या जो पण कोण पर्सन असेल त्या पर्सननं एवढं कॅपिटल दिलं, आणि त्या म्हणजे संस्थेनं, समजा एखाद्या संस्थेनं 25,000 रुपये स्वतःचे दिले आणि त्यातून 1600 घेऊन गेला परत, म्हणजे त्याचे किती पैसे राहिले हे काढण्यासाठी मग आपण लेस करतो. हे लक्षात ठेवा. आता आपल्याला काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. क्लोज करताना आपल्याला बघायचं कोणत्या साईडची टोटल जास्त येते. आपण टोटल करूया. 12,000, 30,500 आपण कॅल्सीवर करणार आहोत, बट तुम्हाला कॅल्सी अलाउड नाही आहे, तुम्हाला हातानेच करायचं आहे. प्लस 5,000 टोटल आली 47,500. क्रेडिट साईडची टोटल आहे 47,500. आता डेबिटची करू अगोदर, किती येते बघू. 6,000 प्लस 13,000 प्लस 6,500 प्लस 2,400 प्लस 500 प्लस 5,000 प्लस 500, 33,900. कमी पडते म्हणून आपण खाली लिहूया. डेबिटची टोटल आहे, दोघांचं मायनस करू. आता डेबिटला कमी पडत आहे म्हणजे सरप्लस येणार आहे, हे लक्षात ठेवा. तर आपण काय करू, मायनस 47,500. अमाऊंट आली 13,000. काय चुकलं, परत बघते एकदा टोटल करून. काहीतरी 47,000 ठीकडची बघू आपण. 6,000 प्लस 13,000 प्लस 6,500 प्लस 2,400 प्लस 500 प्लस 5,000 प्लस 500, 33,900 येते. पर्सनल यूज 6,000, 13,000, 6,500, 2,500, 500, 500. Equipment
500 640 घेतलं आहे का मी? मला वाटतं 640 घ्यायचं राहिलं आहे. 500 घेतलं, हे प्लस 5000 5000 हां, प्लस राहिलं एक घ्यायचं 640, हे राहिले घ्यायचे. टोटल आहे 34,000. थांबा आपण इथं करू. 47,500, 34,540, दोघांचं मायनस केलं, मायनस 47,500. काय चुकलं बघू एकदा. 47,500 मायनस 34,540, हां आलं बरोबर. 12,960 आहे सरप्लस, कारण डेबिटची टोटल कमी आहे म्हणजे सरप्लस. तर आपण काय करू तर लिहूया, जी मोठी टोटल आहे 47,500, इथं पण लिहिणार आहोत आपण 47,500, इथं लिहिणार आहोत सरप्लस, ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत इन्कम जास्त आहे, इन्कम एक्सेस ऑफ इन्कम, ओव्हर एक्सपेंडिचर. अमाऊंट आहे 12,000. तरी पण काहीतरी चुकते वाटतंय. परत एकदा करून बघते मी. टोटल 6,000 प्लस 13,000 प्लस 6,500 प्लस 2,400 प्लस 500 प्लस 5,000 प्लस 500 प्लस 640, 34,540. हां, हे 500 रुपये राहिले पुढचे. टोटल बघा किती आहे ती. क्रेडिटची आहे, क्रेडिट साईडची 47,500, डेबिट साईडची टोटल आहे 35,040. मायनस करू किती येते बघू. 47,500, टोटल आली 12,460. हा सरप्लस आहे. $12,460. तर हा सरप्लस आपण काय करणार आहोत, कॅपिटलमध्ये ॲड करणार आहोत. इथं लिहूया आपण ॲड सरप्लस. 12,460 आणि मग बाहेर काढणार आहोत आपण ह्याच्यामध्ये 11,600 प्लस 12,460, टोटल आली 24,060. एक मिनिट परत एकदा करून बघते. 25,000 मायनस 15,000, 10,000 लेस करायची होती तर ॲड केलेलं आहे मी. 1,600, 8,400, 8,400 आहे. 8,000 तरी इथे 8,400 आणि प्लस आहे 12,460 प्लस 12,460 20,000, ह्याची टोटल आहे कॅपिटलची 20,860. आता बरोबर येईल बघा. प्लस 500 प्लस 1,000, 22,360
आता ॲसेटची पण तेवढी येते का बघू. 7,360 प्लस 9,500 प्लस 2,000 प्लस 2,000 प्लस 500 प्लस 1,000 आली बरोबर 22,360. थोडंसं काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे, कारण कधी कधी काय होतं गडबडीमध्ये एखादा इफेक्ट करायचा राहतो किंवा कॅल्क्युलेशन करताना एखादी अमाऊंट ॲड करायची किंवा लेस करायची चुकते आणि चुकून ॲड करायचं असेल तर लेस केलं जातं, लेस करायचं असेल तर ॲड केलं जातं. हे चुकून होतं, तर काळजीपूर्वक करा. माझ्याकडून होतं, तुमच्याकडूनही होऊ शकतं. तर ह्या चुका टाळण्यासाठी काळजीपूर्वक करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.